सुंदर रंग येण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. आणि आता हे सगळे मसाले तुम्हाला 60 रुपयामध्ये पण अवेलेबल आहेत. सो विसरून गेलो. अगेन आज मी तुम्हाला एक हिडन जेम दाखवणार आहे, जे एक बोलतो ना आपण सह्याद्री, आपल्याकडे सह्याद्री माउंटन रेंज खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. तसंच एक न्यू वर्ल्ड कंट्री आहे, म्हणजे ती. ही काय अटकली हेडला तुझ्या? स्विमिंग करायला चालली आहे तुझ्या नानाची. आहिरा मॉर्निंगला फ्लावर तोडून आणलंय. पुन्हा देणार तू पुन्हा देणार फ्लावर? गुड मॉर्निंग. Welcome back to the Tejrup Show. वेलकम बॅक टू तेजरूप शो. एवढ्या मोठ्या टोपामध्ये आमची पावभाजी बनणार आहे. तो कांदा मस्त तुमचं झालाय. आता याच्यामध्ये घालणार टमाटर. सो आपलं हे टमाटर आहे बाबा छानपैकी आपण त्याला एकदम छान मस्त कांदा आणि टमाटर मस्तपैकी सॉफ्ट झालं आपलं. आणि इकडे ही पेस्ट आहे, ती आहे कॅप्सिकम, म्हणजे ग्रीन कॅप्सिकम, ढबू मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट आहे. खूप छान ह्याचा स्मेल येतो. हे तुमच्या पावभाजीमध्ये जायलाच पाहिजे. माझी ही रेसिपी आहे की तुम्ही मम्मीची रेसिपी आहे आणि तिच्या बेस्ट फ्रेंडनी हिला दिलेलं. सो आम्ही जिकडे कांदिवली ईस्ट मध्ये पहिला राहायचो तिकडे मम्मीची एक बेस्ट फ्रेंड होती, काकी होती, रासन काकी. सो त्यांची रेसिपी आहे, त्यांनी मम्मीला सांगितली आणि आता मी ताई सगळी हीच रेसिपी फॉलो करतोय. सो आम्हाला सगळ्यांना अशी पावभाजी खूप आवडते. खूप लोक पावभाजी कुकरला लावतात, पण कुकरमध्ये मजा येत नाही. सगळ्या भाज्या मिक्स करा, कुकरला लावा. ही अशी रोस्ट केलेली पावभाजी खूप छान लागते. तर ही पेस्ट आहे ती आपण ह्याच्यात टाकूया. सो मटरचा सीझन नाही आहे, त्यामुळे आम्ही हे जे हिरवे सुकवलेले वाटाणे आहेत ते भिजत टाकलेले आणि त्याला मस्तपैकी बॉईल आणून सगळे सॉफ्ट होईपर्यंत शिजवलंय. आणि हे आहे फ्लावर आणि आपलं बीटरूट. सो पहिला आम्ही पावभाजीमध्ये पावभाजी कलर असतो ना, फूड कलर, बेसिकली फूड कलर टाकायचं. सो आता थोडं हेल्दी फूड कलर नको, त्यामुळे ताईने सजेस्ट केलेलं की तुम्ही बीट टाकत जावा. सो अर्ध बीट टाकल्याने ना खूप छान कलर येतो. दुसरं ऍडिशनल कलर टाकायची गरज नाही. आणि आता ह्याच्यामध्ये जरा थोडे मसाले जे आहे एव्हरेस्ट पावभाजी मसाला आणि आपला काश्मीरी मिरची पावडर. सो काश्मीरी मिरची पावडर छान कलर येणार. सो आता ह्याला मी पहिला ग्राइंड करून घेते थोडेसे, आणि थोडेसे असेच आपण स्मॅश करून टाकायचे टेक्स्चर साठी. सो आता ही जी काश्मीरी पावडर आहे ते मी 2 चम्मच टाकलेत. सो ही आहे आपली स्पेशल आहिरा मसाल्याची काश्मीरी मिरची पावडर. सुंदर रंग येण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. आणि आता हे सगळे मसाले तुम्हाला 60 रुपयामध्ये पण अवेलेबल आहेत. सो विसरून गेली की मम्मीकडे बाहेर किचन मध्ये, सॉरी शॉप मध्ये आहे. सो मम्मीच्या शॉप मधूनच काश्मीरी मिरची पावडर घेतली. सगळी आपण छानपैकी याला फ्राय करूया. आता जाणार पावभाजी मसाला. सुंदर अशी पावभाजी आपली रेडी झाली आहे. सो पावभाजी खायला या सगळे, एक बाईट खाऊया.
स्विमिंग करायला? ही तुझी कॅप आहे का स्विमिंगची? ई ओ नो, वॉट अ थ्रो खूप ई लागलं ना अनिला. ही आता काय काढायची नाही कॅप? कॅप अटकली ग? ही कॅप अटकली हेडला तुझ्या? स्विमिंग करायला चाललीये? आई गो, तुझ्या नानाची टाक. कुठे चालू बाबू? बॉलने मारलं माझ्या फोनला. वजिरा शॉपला आलेली. सो वजिरा शॉप वरून आता हा मालवणी मसाला आहे तो फ्रेश स्टॉक आता घेऊन चालली आहे मी 60 रुपयाला द्यायला, म्हणजे पप्पाच्या दुकानावरती. सो आम्ही आता रिटेल स्टोअर मध्ये पण बल्क मध्ये जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तुम्ही करू शकता. छोटे छोटे तुमचे रिटेल स्टोअर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही नॉर्मल भरणीमध्ये भरून तुम्ही लूज मध्ये पण विकू शकता. त्यामुळे आपलं फॅक्टरी आउटलेट असल्यामुळे बल्क मध्ये प्रोडक्शन करू शकतो आम्ही. तर तुमचे काय ऑर्डर्स असतील तर काय तर तुम्ही देऊ शकता आम्हाला असं. आता तर मालवणी मसाला पप्पांना पाहिजे होता, तो आता भरलाय. आणि आज काश्मीरी मिरची पावडरचं प्रोडक्शन चालू आहे फॅक्टरीवरती. विकासला आज टिकाची ड्युटी दिली आहे. सो विकास तिकडे आहे. बाकी आज एकदम पावभाजी खाऊन सुस्ती आलेली, आरामातच आली आहे शॉप वरती. थोडे बुकेचे ऑर्डर्स देईन, थोडे संपले खाली खाली झालाय. सो फ्रेश स्टॉक बुकेसचा देऊया. मामू मामू अय्यो गेला 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 गेला. ओ नो. Hello guys, this is Swarup here again from Teju. I am the welcome to the vlog again. आज मी तुम्हाला एक हिडन जेम दाखवणार आहे, जे एक बोलतो ना आपण सह्याद्री, आपल्याकडे सह्याद्री माउंटेन रेंज खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. तसंच एक न्यू वर्ल्ड कंट्री आहे, म्हणजे ती आत्ताच जस्ट न्यूली इंडिपेंडेंट झाली आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्याचं नाव आहे कोतोर मॉन्टेनेग्रो, आणि मॉन्टेनेग्रोमध्ये कोतोर येतं. सो हे जे बघता ही आमची शिप लागली इथे, आणि किती जवळ पर्वतरांग आहे बघा. केवढं मोठा माउंटेन आहे बघा. स्मॉल कंट्री आहे, युरोपची, EU मधली आहे, युनायटेड नेशन्स मधली आहे. ते बघा युरोपियन युनियन. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो. इथे आमची शिप लागली आणि त्यांचा फोर्ट बघा. जसं आपला फोर्ट, किल्ले कसे असतात सह्याद्रीमधले, तसेच यांच्या इकडे पण माउंटेनवरती किल्ले बघा तुम्ही, युरोपियन स्टाईल स्ट्रक्चरमध्ये. बघा हा फोर्ट इथे चालू होते, जे तुम्हाला समोर दिसते ते. आणि हा फोर्ट होते वरती जाऊन इथे फोर्ट आहे. हा बघा या किल्ल्याच्या इथे शिड्या जाऊन इकडे फोर्ट आहे. खूपच सुंदर आहे हा. यु नो ओव्हरऑल atmosphere, little bit warm over here, but I'm still enjoying. कोतोर मॉन्टेनेग्रो एक फायनेस्ट डेस्टिनेशन आहे फॉर टुरिस्ट पीपल. हे त्यांचं शॉपिंग मार्केट आहे. याच्या बाजूला पण म्हणजे हे पण एका स्मॉल किल्ल्यामध्येच बनलेलं आहे. ओल्ड टाउन सिटी बोलतात त्याला, यु नो. आणि हे बघा कोतोर मॉन्टेनेग्रो. आणि याचा अजून एक किल्ला आहे वरती, तो एक तुम्ही खालती बघितला. आणि हा बघा, हा एक वरती अजून एक बघा. हा बघा, हा एक फोर्ट दाखवता. खूपच सुंदर स्ट्रक्चर आहे. खूप मोठे माउंटन्स आहेत, आणि इथून लोक चालत पण जात आहेत माउंटन्स याच्यावरती. इथून हे सगळे लोक इकडून चालत असं वरती, टुरिस्ट तुम्ही बघू शकता इथून असं वरती या किल्ल्यावरती टूर करायला पण जातात. बट ओव्हरऑल इट्स अ बेटर, मीन्स व्हेरी नाईस एक्सपिरियन्स यू कॅन सी. आणि शिप बघा कुठे डॉक झाले. हे बघा, हे आमची शिप इथे डॉक झाले अलुरा. आणि केवढ्या जवळ त्याचं डॉकिंग स्पॉट आहे. हे पोर्ट चेकिंग, इमिग्रेशन, ड्युटी फ्री सगळं इकडे आहे. आणि केवढ्या जवळ ओल्ड टाऊन आहे. आणि माउंटन्स बघा केवढ्या जवळ आहे. हे बघा, तर फ्रॉम मॉन्टेनेग्रो कोतोर हे शहर आहे.
कोतर बघा कसा सी कसा आतमध्ये आलाय बघा. आणि ही आमची शिप आहे अलोरा इथे लागले. आणि माउंटन रेंज अगेन. आणि हे कोतवाल मातीनगर हे शहर आहे बघा. इकडे बसले पूर्ण पाण्याच्या बाजूला. ऑफ द बेस्ट. आय होप तुम्हाला माझे युरोपियन टेरिटरीजमधले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल विच इज द तेज युरोप शो. आणि मी तुम्हाला असेच कंटेंट बनवत राहीन. So keep stay on and enjoy my videos. Thank you. Bye bye.